महायुद्धाच्या पार्श्वभूमीवरती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचं महत्त्वाचं विधान, आम्ही युद्धामध्ये इराणचा नकाशा बदलू, ट्रम्प यांचं वक्तव्य. तर इराणची 44 नौदलाची जहाजं नष्ट केलेली असून अमेरिकेने इराणमधील शाळेवरती बॉम्ब हल्ला केला नाही, ट्रम्प यांचा दावा. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प इंग्लंडवरती संतापले. पंतप्रधान कीर स्टारमर यांचं नाव घेऊन तुमची गरज नाही असा संताप. आठवडाभरानंतर 2 लढाऊ विमानं पाठवल्यामुळे ट्रम्प यांचा संताप. इंग्लंडचं हे वागणं आम्ही लक्षात ठेवू असाही इशारा. अमेरिका इस्रायलकडून इराणच्या 3 ऑइल डेपोवरती हल्ला. कुहाक, शहरान आणि कराज या 3 ऑइल डेपोला लक्ष्य केल्याची माहिती आहे. हल्ल्यानंतर डेपोला मोठी आग, डेपोतील ऑइल आजूबाजूच्या परिसरामध्ये पसरल्याचीही माहिती आहे. इराणचा दुबईच्या मरीना भागामध्ये ड्रोन हल्ला. स्टार टॉवरचं मोठं नुकसान. हल्ल्यानंतर इमारतीचा ढिगारा रस्त्यावरती पडलाय. एका चालकाचा मृत्यू. इस्रायलकडून तेहरानवरती स्फोटक हल्ला. हल्ल्यानंतर तेहरानमध्ये मोठी आग. परिसरामध्ये काही किलोमीटरपर्यंत धुराचे मोठे लोट पसरले. इस्रायलचा लेबनॉनवरती मोठा हल्ला. इस्रायली ड्रोनचा बेरूतवरती हल्ला. ड्रोननं रमादा हॉटेललाही लक्ष्य केलंय. हल्ल्यामध्ये 3 जणांचा मृत्यू. इराणची राजधानी तेहरानमध्ये रात्री इस्रायल अमेरिकेकडून जोरदार एअर स्ट्राईक. तेहरानच्या मेहराबाद विमानतळावरती हल्ला. हल्ल्यानंतर विमानतळावरती मोठी आग. एअरक्राफ्ट फ्युएल डेपोवरती देखील हल्ला. इस्रायलचे पंतप्रधान नेत्यानाहू यांची इराणला धमकी. आमच्याकडे इराणवरती हल्ला करण्याची योजना आखलेली आहे. इराणमध्ये आम्हाला बदल घडवायचा आहे, नेत्यानाहूंचं वक्तव्य. मध्यरात्री तेहरानमध्ये इस्रायलचा हवाई हल्ला. इराणला खूप मोठा फटका बसेल, डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावरती पोस्ट करत इशारा दिला होता. तर इराण समर्थित दहशतवादी गटांना शस्त्र पोहोचवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विमानतळावरती देखील इस्रायलचा हल्ला केल्याचा दावा आहे. इराणचा इस्रायलच्या हैफा रिफायनरीवरती हल्ला. तेल अवीववरती इराणचा मोठा हल्ला. हल्ल्यानंतर रिफायनरीला आग लागली. काही किलोमीटर अंतरावरती धुराचे लोट पसरले. भारत आणि न्यूझीलंडमध्ये आज T20 वर्ल्ड कपची फायनल. मायदेशामध्ये खेळणाऱ्या भारताचं पारडं जड, पण न्यूझीलंडची देखील टीम तगडी आहे. वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंडकडून भारताचा आतापर्यंत 3 वेळा पराभव झालाय. भारत विरुद्ध न्यूझीलंड अंतिम सामन्यासाठी स्टेडियममधील सगळे 1,20,000 तिकिटांची विक्री. अहमदाबादमध्ये हॉटेलच्या 6,000 खोल्या बुक. अहमदाबादमध्ये 80 खासगी आणि 25 विशेष विमानं दाखल होत असल्याची माहिती. मुंबईसह अनेक शहरांमधून विशेष रेल्वेचीही सोय. टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी अहमदाबाद विमानतळावरती दाखल. नरेंद्र मोदी स्टेडियमवरती होणाऱ्या फायनलमध्ये टीम इंडियाला सपोर्ट करण्यासाठी धोनी आज अहमदाबादमध्ये. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आज रंगणार T20 विश्वचषकाच्या फायनलचा थरार. भारत विरुद्ध न्यूझीलंडच्या सामन्यापूर्वी प्रसिद्ध गायिका फाल्गुनी पाठक सादरीकरण करणार. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवरती रंगणार फायनलचा थरार. भारत आणि न्यूझीलंडमधील फायनल सामन्यापूर्वी सुप्रसिद्ध गायक सुखबीर यांचा खास परफॉर्मन्स. नाशिकच्या गोल क्लब मैदानावरती क्रिकेटप्रेमींनी भारत विरुद्ध न्यूझीलंडच्या फायनलबाबत भावना व्यक्त केला. आजच्या अंतिम लढतीमध्ये टीम इंडियाच बाजी मारणार असल्याचा क्रिकेटप्रेमींकडून विश्वास व्यक्त. मुंबईहून सोडलेल्या विशेष ट्रेननं अहमदाबादमध्ये आगमन. पश्चिम रेल्वेकडून मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद स्पेशल ट्रेनसोबत तेजस सुपरफास्ट ट्रेन रवाना. रेल्वे स्टेशनवरती देखील क्रिकेट चाहत्यांचा उत्साह. मध्य प्रदेशातील उज्जैनच्या प्रसिद्ध महाकालेश्वर मंदिरामध्ये विशेष प्रार्थना. अहमदाबादमध्ये होणाऱ्या T20 विश्वचषकाच्या फायनलमध्ये टीम इंडिया जिंकावी यासाठी प्रार्थना. आज ICC T20 विश्वचषक फायनलमध्ये न्यूझीलंड विरुद्ध भारत. भारतीय क्रिकेट संघाच्या विजयासाठी उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये देखील विशेष प्रार्थना. भारताच्या विजयासाठी अयोध्येमध्ये विशेष पूजा. अहमदाबादमध्ये आज ICC T20 विश्वचषकाच्या फायनलचा सामना आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड मैदानामध्ये उतरणार. पर्थच्या मैदानावरती खेळवल्या जाणाऱ्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या एकमेव कसोटीमध्ये भारतीय महिला संघावरती पराभवाचे सावट.
ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावामध्ये 323 धावा तर टीम इंडियाचा पहिला डाव केवळ 193 धावांमध्ये आटोपलाय. दुसऱ्या डावामध्ये 8 गडी लवकर गमावल्याने टीम इंडिया संकटात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.